जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेळोवेळी अशा अनेक तक्रारी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या। घरातील भांडे चमकून देतो, त्याचबरोबर सोन्याचे दागिने सुद्धा चमकून देतो असे सांगून अनेक नागरिकांची फसवणूक करण्यात आली होती। अशातच अमरावती जिल्ह्यातील सरमसपुरा या ठिकाणी वैशाली कैलासराव कळसकर वय वर्ष 30 राहणार बोरगाव तळणी तालुका अचलपूर यांनी तक्रार नोंदवली की घरी कोणी नसताना 2 अनोळखी इसम आले व घरातील भांडी चमकून देतो असे सांगितले। भैया नावाचे पावडर असून पितळीचे भांडे व सोन्याचे दागिने सुद्धा चमकवून देतो असे सांगितले। त्यासोबतच एक प्लास्टिकची पिशवी सुद्धा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। त्याने गडावरचे सोन्याचे दागिने प्लास्टिक पिशवीत टाकले व हे अर्ध्या तासाने उघडून पहा असे सांगून साथीदारासोबत मोटरसायकलने पळ काढला असे तक्रारकर्त्यांनी सांगितले। त्या महिलेने प्लास्टिकची पिशवी अर्ध्या तासाने उघडली असता त्यामध्ये फक्त दगड दिसून आले। यावरून तक्रारकर त्या महिलेची फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले। तसेच दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन मध्ये हाच प्रकार घडल्याचे समोर आले। शालिग्राम मोतीराम नवरंगे वय वर्ष 84 राहणार साखरी यांची सुद्धा ह्याच प्रकारे फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले। त्यामुळे या व्यक्तीने दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली असता लगेच अशा फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे लक्षात येताच अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तपास अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेकडे दिला असताच अमरावती गुन्हे शाखेच्या पथकांनी लगेच आरोपीला जेरबंद केल्याचे समोर आले। आरोपी सुजित कुमार कुमोद शाह वय वर्ष 30 लक्ष्मीपुरा गुरु बाजार पोलीस स्टेशन भरारी जिल्हा कटिहार व दुसरा आरोपी देवानंद मधुकर राव कंटाळे वय वर्ष 26 पेन्शनपुरा तायडे बिल्डिंग जवळ परतवाडा असे आरोपितांचे नाव असून पुढील तपास अमरावती जिल्ह्याचे अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, किरण वानखडे, नितीन इंगोले, सुनील महात्मे, निलेश डांगोरे, चालक हर्षद हे करीत आहे। रामेश्वर माकोडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, दर्यापूर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।